जय वडकर मित्र, आज एका नवीन विषयाला घेऊन आपल्या समोर येत आहे। विषय असा, टाकणकार समाजात स्त्रियांची भूमिका। फार महत्त्वाचा विषय आहे आणि समाज व्यवस्थेबाबतीत तरी एक अभ्यासिक विषय असल्या कारणाने हा विषय या ठिकाणी घेणे फार महत्त्वाचे आहे। विषय असा की टाकणकार समाजाने स्त्रियांप्रती आपल्या व्यवस्थेत काय मॅनेजमेंट केलेलं आहे, काय त्यांची एक व्यवस्था आहे जी इतर व्यवस्थेपेक्षा स्त्रियांच्या बाबतीत वेगळी आहे, ती या ठिकाणी आज मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर स्त्री तत्व दी म्हटल्यावर स्त्री तत्वाच्या बाबतीत आणखी काही बोलण्यापलीकडे तर आलेलं नाहीच, कारण वळेखन म्हटल्यावर तिथं सर्व काही येऊन जाते, ज्यामुळे तुमचा माझा या पृथ्वीतलाचा जन्म झालेला आहे अशा निसर्ग देवता आदिशक्ती दी वळेखन दादी हिच्या पलीकडे तरी स्त्री तत्व समजून घेणे हे मला तरी वेगळे वाटत नाही। कारण एक मूलभूत पाया हाच आपला स्त्री तत्वावर बांधील आहे। तरी बऱ्याच बाबतीत आजकाल वेल एज्युकेटेड लोक आहेत, नवीन विचारसरणी आलेली आहे, त्यांच्या बऱ्याच मुद्द्यांना किंवा प्रश्नांना, कारण ओल्ड माइंडेड पीपल आणि वेल एज्युकेटेड पीपल हा डिफरन्स बऱ्याच बाबतीत बघण्यास मिळतो। जुन्या प्रथा जुन्या आहेत आणि नव्या प्रथा नवीन बनवा अशा पद्धतीने बऱ्याच बाबतीत नवीन मुलं किंवा वगैरे बोलताना दिसतात। तर त्यांनाच या बाबतीत सांगण्याचा हा प्रयत्न आहे की आपली समाज व्यवस्था, टाकणकार समाजाची व्यवस्था ही बऱ्याच बाबतीत वेगळी आहे। त्यांच्या ज्या भूमिका आहेत, जे व्यवस्थापन आहे हे बऱ्याच बाबतीत वेगळे आहे। जसं आपल्या संस्कृतीवर बरंच काही बोलता येते, पण सोशल मीडिया असल्या कारणाने बऱ्याच बाबतीत मांडणे फार कठीण जाते। तरी बऱ्याच गोष्टीचा उजळा करण्याचा व आपल्या संस्कृतीला कुठेतरी ठेस पोहोचू नये याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। तर आपल्यामध्ये ज्या वखत वाघरेमो वाद करतला वठा ते खमजिलो, ज्या वखतला आपला माहिती बेरनो ठामडो भरीन तिये जे पूजा करसला, तिनो पूजानो नियम थायो की त्या खाजू बेटी पूजा करवा लागसला। पसंद जे मनक्यास किंवा भूस त्या खाजू जे पूजा थाई ती जमन करवा लागस। पसंद घना समजानी वाच की आपला माहिती मनक्यात हायो भो थायो तिये जमन करीन आखो थाई गयो। आ तरंगडाने गाठ सोडी देती तिये जमन कर्यो आखो विधी थाई गेती। पसंद बेर खाजू आखो तरंगडे खोलवा लागसला, तिये मांडवा लागसला, मांडवानं बेटी पूजा करायला लागसला, पसंत तिये आखो पूजा थासदास। फार महत्वाचा विषय आहे मित्र की माणसासाठी, पुरुषांसाठी एक श्रेष्ठता असूनही, कारण भुवा म्हटल्यानंतर, देवस्थानचा भुवा म्हटल्यानंतर एक विशेष दर्जा आहे, नंतर पुरुष म्हटल्यानंतर समाज व्यवस्थेत, बऱ्याच समाज व्यवस्थेत एक पुरुष प्रधान समाज व्यवस्था असल्या कारणाने एक विशेष दर्जा असतोच। पण जी एक श्रेष्ठतावाद म्हणजे दी म्हटल्यानंतर सर्व काही त्या ठिकाणी आलेलं आहे। तर पुरुषांसाठी एक गाठ सोडून जमन करणं पूर्णच झालंच, पण स्त्रियांसाठी त्यांनी बेटीपूजा करावी लागते। यापासून श्रेष्ठ आणखी काय हवे हा या ठिकाणी प्रश्न पडतो। आणखी एक मुद्दा मित्र की ज्या वेळेस माऊलीना सदरपर शिंगाळ लईन जासला त्या वखत वदावना वळागोत्रीने करवा लागस। वळागोत्री हा जरी मुख्य असला तरी वळागोत्री एक फार महत्वाचा भाग आहे, जे पात्र स्त्री
बळागुंतीण हे पात्र जे स्त्री निभावते हे फार महत्वाचे आहे. कारण पूर्ण विधीचा स्वयंपाक वगैरे आणि त्यानंतर एक सदरपर शिंगाळलो लई जावना वखत तिनं जे वदावना करस ते वदावना थातो नाही तर तिने शिंगाळलो मान थातो नाही. हे फार महत्वाचा विषय आहे की आपल्या व्यवस्थेत स्त्रियांना एवढं फार महत्व आहे. तरीही आजकाल असं म्हटलं जाते की आपली व्यवस्था ही दुय्यम व्यवस्था आहे किंवा आपल्या व्यवस्थेमध्ये असं फार ओल्ड कल्चरल आहे असं म्हटलं जाते. पण मी तरी म्हणतो की आपली व्यवस्था ही इतर व्यवस्थांच्या बाबतीत फार वेल एज्युकेटेड आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांचा माइंडसेट हा इतरांच्या बाबतीत फार वेगळा होता. त्यांचे धोरण, त्यांची विचारसरणी फार वेगळी होती. आणखी या ठिकाणी जसं कुवारी काशी देस्तान रूपी म्हटलं जाते. म्हणजेच काशा कुवाऱ्यांनो देस्तान आपला माय बोलीत आहे. या व्यतिरिक्त आणखी काय श्रेष्ठता असावी आणि स्त्रियांना आणखी काय महत्व देता यावं यावरही मी निरुत्तर आहे. कारण ज्या ठिकाणी आपलं देवस्थान आलं त्या ठिकाणी आपलं सर्व अस्तित्वच आलेलं आहे. त्यामुळे आजच्या नवीन पिढीचा किंवा नवीन मुलामुलींचा विचारसरणी निगेटिव्हिटीकडे न जाता या पॉझिटिव्ह थिंकिंगकडे जाणं फार महत्वाचं आहे. कारण आजचा काळ हा विचारसरणीचा काळ आहे. हा लादून घेण्याचा काळ नाही आहे. हा विचारसरणीचा काळ असल्या कारणाने प्रत्येक गोष्टीवर विचार करणे फार महत्वाचे आहे. असे बरेच मुद्दे आहेत त्यावर आपण बोलायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने बोलायला पाहिजे असे मला तरी वाटते. कारण जर आपल्या व्यवस्थेत एक प्रांजळ आणि मजबूत व्यवस्था आहे, आपली व्यवस्था त्या ठिकाणी एक आपल्या ज्या विचारसरणीवर, ज्या आधुनिक विचारसरणीवर प्रबळ ठरते, तर आपण तिला दुय्यम लेखण्याचा प्रयत्न करणे हे कदाचित मला तरी चुकीचे वाटते. आपण त्या बाबतीत विचार करावा. गुरुवर्य आपले एक हे होऊन गेलेत फार मोठे, जयपाल सिंग मुंडा यांचं एक फार भारी कळव या ठिकाणी मांडू इच्छितो की आदिवासियों से लोकतंत्र आपको सीखना चाहिए, आप आदिवासियों को लोकतंत्र नहीं सिखा सकते. फार गजब त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की आदिवासी व्यवस्थेत जे व्यवस्था आहे तिला काही आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे. तिला समजल्यानंतर ज्यावेळेस तिच्यावर शोध होतील, तिची पॉझिटिव्ह थिंकिंग समोर येईल, त्यावेळेस कुठेतरी त्याचा मूळ गाभा लक्षात येईल आणि एक फार मजबूत व्यवस्था आपल्या टाकुणकार समाजाला मिळालेली आहे. तिचा आपण जपवणूक करणं फार महत्वाचं आहे. आपण बऱ्याच बाबतीत या विचारसरणीचा आणि अशा बऱ्याच मुद्द्यांचा विचार करावा एवढंच इथं बोलू इच्छितो. आणि बऱ्याच बाबतीत मित्रो व्हिडिओला कमेंट करत जावा, खाली काही ठिकाणी आपले मुद्दे मांडत जावा, चर्चा करत जावा आणि नवीन नवीन मुद्द्यांवर कळवत जावा की त्या ठिकाणी मलाही बोलता येईल आणि बरेच मुद्दे मांडता येतील. तरी आपण सहकार्य करत राहू. धन्यवाद. जय वडेकर.